नमस्कार, मी परमदास जाधव. भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगात आता एक मोठा बदल होत आहे. पेट्रोल डिझेलच्या गाड्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे होणारा बदल म्हणजे फक्त गाडी बदलण्याची गोष्ट नाही, तर हा एक बदल आहे नवीन उद्योगाचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा आणि लाखो कोट्यावधी रोजगाराचा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहन उद्योगाबाबत एक मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 2030 पर्यंत भारताच्या ईव्ही उद्योगातून सुमारे 4 कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात. मग हा प्रश्न असा की ईव्ही मध्ये एवढ्या मोठ्या रोजगाराची संधी कुठून निर्माण होणार? तर फक्त गाड्या बनवण्यातूनच नाही, तर यामागे आहे एक संपूर्ण नवीन इकोसिस्टीम. तर चला समजून घेऊया ही इकोसिस्टीम काय आहे. तर ईव्ही म्हणजे फक्त इलेक्ट्रिक कार नाही, तर आपल्याला ईव्ही म्हटलं की कार किंवा स्कूटरची आठवण येते. पण ईव्ही उद्योग त्यापेक्षा खूप मोठा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक रिक्षा, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक ट्रक आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित आणखी अनेक प्रकारचे विकसित प्रकार हे होऊ शकतात. या प्रत्येक वाहनामागे मोठी सप्लाय चेन असते. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे बॅटरी उद्योग. ईव्हीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी. बॅटरी ही पेट्रोल गाडीत कसं इंजिन महत्त्वाचं असतंय, तसंच ईव्हीमध्ये बॅटरी हा पार्ट किंवा बॅटरी ही अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो ईव्ही कारमध्ये किंवा ईव्हीमध्ये. त्यामुळे भारतात बॅटरी उत्पादन वाढलं तर त्यासाठी इंजिनियर्स, टेक्निकल्स, मशीन ऑपरेटर किंवा क्वालिटी कंट्रोल कर्मचारी, रिसर्च आणि डेव्हलपमेंट तज्ज्ञ आणि इतर अनेक प्रकारच्या मनुष्यबळाची गरजही निर्माण होऊ शकते. आणि म्हणून भारत सरकारने ॲडव्हान्स केमिकल्स म्हणजेच ACC बॅटरी उत्पादनासाठी रुपये 18,100 कोटीचा PLI योजनेद्वारे 50 GWh देशांतर्गत उत्पादन क्षमता उभारण्याचे लक्ष्य हे क्षेपलेले आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत 4 कंपन्यांचा 40 GWh क्षमता देण्यात आली होती. तर ईव्ही वाढणार असतील तर चार्जिंग स्टेशनही वाढावे लागतील. आज पेट्रोल गाडीचा पेट्रोल पंप आहे, तर उद्या ईव्हीसाठी मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन्स आवश्यक असतील. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेक्निकल्स, चार्जिंग स्टेशन ऑपरेटर, मेंटेनन्स कर्मचारी, सॉफ्टवेअर आणि पेमेंट रिस्टर तज्ज्ञ यासारख्या क्षेत्रात रोजगार निर्माण होऊ शकतो. भारत सरकारने ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी फेम डबल आणि फेम-ई अंतर्गत निधी दिलेली आहे. फेब्रुवारी 2026 पर्यंत देशात 29,151 सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स असतील असे केंद्र शासनाने सांगितलेलं आहे. तर ईव्ही रिपेअरिंग आणि सर्व्हिसेस, पेट्रोल गाडीच्या मेकॅनिक इंजिनियर
गिअरबॉक्स आणि इतर यंत्रणा माहिती असतात, पण ईव्हीमध्ये तंत्रज्ञान वेगळं आहे आणि म्हणून भविष्यात ईव्ही टेक्निकल्स ही सर्वात मोठी गरज बनू शकते. बॅटरी चार्जिंग, मोटार रिपेअरिंग किंवा कंट्रोलर, सॉफ्टवेअर, चार्जिंग सिस्टीम याबद्दल प्रशिक्षण लोकांची गरज आहे, प्रशिक्षित लोकांची. आणि म्हणजेच आजचा मेकॅनिकल उद्याचा ईव्ही टेक्निकल होऊ शकतोय. ईव्हीमध्ये केवळ हार्डवेअर नाही, तर आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वाहनांसाठी किंवा वाहनामध्ये सॉफ्टवेअरची भूमिकाही वाढत आहे. बॅटरी मॅग्नेटिक मॅनेजमेंट सिस्टीम, व्हेइकल डायग्नोस्टिक, अशा रिमोट मॉनिटरिंग आणि भविष्यात AI आधारित फ्युचर हे या सगळ्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानासाठी ही संधी वाढू शकते. म्हणजेच ईव्ही रिव्होल्यूशन आणि ही ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर्स, AI यांची एकत्रित क्रांती बनू शकते. आता आणखी एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे बॅटरी रिसायकलिंग. आज ईव्ही वाढत आहेत, उद्या मोठ्या प्रमाणावर जुन्या बॅटऱ्या बाहेर पडतील. त्या बॅटऱ्यांमधून काही मौल्यवान पदार्थ परत मिळवता येतात. त्यामुळे भविष्यात बॅटरी रिसायकलिंग देखील महत्त्वाचा उद्योग बनू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान, प्रक्रिया, लॉजिस्टिक आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाशी संबंधित रोजगार निर्माण होऊ शकतात. भारताकडे मोठी लोकसंख्या आहे आणि मोठी वाहन बाजारपेठ आहे. मोठी उत्पादक क्षेत्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातील कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी संधी आहे. आणि म्हणून भारताने ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग वाढवण्यासाठी PLI, ACC आणि PMEDRIV सारख्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन आणि स्थानिक सप्लाय चेन वाढवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 4 कोटी रोजगार हा भविष्यातील अंदाज आहे किंवा अपेक्षा आहे. याचा अर्थ असा नाही की आजच 4 कोटी नवीन किंवा ईव्ही नोकऱ्या ह्या निर्माण झाल्या आहेत. तर नितीन गडकरी यांनी 2030 पर्यंत ईव्ही क्षेत्रामध्ये किंवा ईव्ही क्षेत्रातून सुमारे 4 कोटी नोकऱ्या ह्या किंवा रोजगार निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे हा आकडा भविष्यातील संभाव्य रोजगार म्हणून मांडणे योग्य आहे. तरी ईव्हीमध्ये ही संधी मोठी आहे, पण अडचणीही आहेत. बॅटरी टेक्नॉलॉजी, चार्जिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा अशा अनेक मोठी सुरुवातीची गुंतवणूक या सगळ्या गोष्टींची आव्हाने आहेत. केंद्र सरकारने 2026 मध्ये संसदेत सांगितले की ACC बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टेक्नॉलॉजी अवेलेबिलिटी, स्किल, मॅनपॉवर आणि इम्पॉर्टंट इक्वायरमेंट आणि इतर काही उपलब्धता यासारख्या आव्हाने आहेत. आणि म्हणून ईव्ही रिव्होल्यूशन होणारच, पण त्यासाठी मजबूत इकोसिस्टीम उभं करणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही तरुण असाल किंवा ईव्ही क्षेत्रात फक्त गाडी खरेदी करण्याची संधी नाही, तर तुम्ही शिकू शकतात की ईव्ही रिपेअरिंग, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग किंवा चार्जिंग स्टेशन मॅनेजमेंट किंवा ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी किंवा ईव्ही सॉफ्टवेअर, शेप आणि सर्व्हिसेस, ईव्ही स्पेअर पार्ट
बॅटरी रिसायकलिंग आणि EV असे काही EV कौशल्य हे असलेला तरुण मोठ्या मागणीत असू शकतो आणि म्हणून पेट्रोल डिझेलपासून EVकडे जाणं हा एक फक्त इंधन बदल नाही, तर ही संपूर्ण औद्योगिक साखळी बदलण्याची प्रक्रिया आहे. आज वाहन तयार करण्यासाठी वेगवेगळे कौशल्य लागतात. उद्या त्यात बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर, AI, चार्जिंग, रिसायकलिंग यांचा वाटा आणखी वाढू शकतो. म्हणूनच EV रिव्होल्यूशनकडे फक्त वाहन उद्योग म्हणून न पाहता नवीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेक्नॉलॉजी इकोसिस्टम म्हणून पाहणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, भारताचा EV उद्योग म्हणून पुढील काही वर्षात मोठा बदल घडू शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2030 पर्यंत सुमारे 4 कोटी रोजगाराची जी शक्यता व्यक्त केलेली आहे, ती बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, चार्जिंग स्टेशन्स, EV रिव्होल्यूशन्स किंवा सॉफ्टवेअर आणि AI पर्याय, रिसायकलिंगपासून नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट पर्यंत संधी केंद्र केंद्रामध्ये क्षेत्र मोठा आहे. पण यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची, कौशल्य. ज्याच्याकडे EV टेक्नॉलॉजीचा कौशल्य असेल, त्यासाठी भविष्यात मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं, भारताचा पुढचा मोठा उद्योग हा EV होणार का? कमेंटमध्ये तुम्ही तुमचं मत नक्की सांगा. अशाच महत्त्वाचे टेक्नॉलॉजी, बिझनेस आणि रोजगाराच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.